नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की याच्यामध्ये एस्टिमेशन आणि एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग मध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय? भरपूर आहे, भरपूर करिअर ऑपॉर्च्युनिटीज. कारण हे बघा, एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग हे सर्वत्र लागणारी गोष्ट आहे. मग तो छोटासा प्रोजेक्ट असो, अनिल बागलचं मेंटेनन्सचं काम असो, बिलिंग प्रत्येक ठिकाणी लागणारच ना, एस्टिमेशन प्रत्येक ठिकाणी लागणार. मग तो मल्टी स्टोरीड बिल्डिंग असो किंवा रोड वर्क असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल वर्क असो, एव्हरीबडी विल बी डुईंग बिलिंग, एव्हरीबडी विल बी डुईंग एस्टिमेशन फॉर क्वांटिटीज. त्यामुळे क्वांटिटी सर्वेअर ही पोस्ट ऑलमोस्ट प्रत्येक चांगल्या बिल्डरकडे, डेव्हलपरकडे असते. सगळ्यांचं मी स्वागत करतो. मी सुनील चांडक, समन्वयक आहे अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मुख्यतः आजच्या वेबिनारचा विषय आहे एस्टिमेशन अँड कॉस्टिंग, एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. मित्रांनो, अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट बद्दल थोडंसं आपल्याला माहिती देतो. अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही जी संस्था आहे ही अशोका एज्युकेशन फाउंडेशनचा एक पार्ट आहे आणि एस्टॅब्लिश केलेली आहे अशोका बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून. 1996 ला याची विधिवत स्थापना झाली. त्याच्या आधी 95 ते 96 या काळात अशोकाच्याच इन हाऊस लोकांना प्रशिक्षण देणं हे या संस्थेचं मुख्य कार्य होतं. त्यामुळे 150 सुपरवायझर्सना ट्रेनिंग दिल्यानंतर असं लक्षात आलं की हे प्रशिक्षणाने लोकांचं खूप नॉलेज लेवल वाढते, त्यांची स्किल वाढत आहेत आणि त्याची उपयुक्तता खूप वाढते. मग आमच्या चेअरमन अशोक कटारे यांनी ठरवलं की हे जे प्रशिक्षण आपण देतोय हे पब्लिक साठी ओपन करावं आणि देन वी स्टार्टेड गिव्हिंग दिस प्रोग्राम टू द पब्लिक. यासाठी जरूर नाही की तुम्ही सिव्हिल इंजिनियर असले पाहिजे. गणित ज्याला येतं त्याला, म्हणजे इनफॅक्ट सगळ्या सिव्हिल इंजिनियरचं गणित खूप चांगलं असणं आवश्यक आहे. आणि हा जो फंक्शन आहे एस्टिमेटिंग कॉस्टिंग, ज्याचा आपण आता सविस्तर माहिती घेणार आहोत, ते फंक्शन जर आपल्याला समजलं मित्रांनो तर यू कॅन कंट्रोल एनी साईट, मग ती बिल्डिंगची असू दे किंवा कसली असू दे. तर इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन. तर याची आपण आज माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती देणार आहेत आमचे तज्ज्ञ आणि ज्यांचा गेला 43-44 वर्षापासूनचा अनुभव आहे, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ज्यांचा आहे, ते संतोष कुलकर्णी सर. पण गेल्या 21 वर्षापासून ट्रेनिंग फील्डमध्ये सुद्धा आहे. म्हणजे आणि ते ट्रेनिंग फील्डमध्ये आहे ते आमच्या अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटशी जोडलेले आहेत. आणि मित्रांनो, इज अ व्हेरी टेक्नो सॅव्ही पर्सन. स्वतः अनेक ब्लॉग लिहित राहतात आणि त्याचबरोबर हे जे काही आपलं ऑनलाईन प्रशिक्षण चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना पूर्ण अगदी जणू काही आपण एखाद्या साईट व्हिजिटला गेलो आहोत अशा पद्धतीची फिलिंग प्रत्येकाला वाटते. असं त्यांनी सगळे जे काही त्यांच्याकडे अनेक हजारो व्हिडिओज त्यांच्याकडे आहेत, हजारो जे काही ऑब्झर्वेशन त्यांचे आहेत, त्या सगळ्या त्यांनी खूप चांगलं टेक्नॉलॉजीच्या मदतीने सगळ्या गोष्टीला कैद करून ठेवलेलं आहे आणि ते आपल्या समोर ते मांडतात. कुलकर्णी सरांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उद्योग वर्धिनीतर्फे स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. सर, मित्रांनो, हा कोर्स आहे एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग आणि त्याच्या खाली लिहिलेलं तुम्ही बघितलं EC04. 4थी बॅच ही आहे. 3 बॅचचे सक्सेसफुल कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या समोर आपण बघत आहोत 4थी बॅच. तर मित्रांनो, हे 8 फायदे, डायरेक्ट ऍडव्हान्टेजेस मी तुमच्याकरता इथे लिहिलेले आहेत, शुद्ध मराठीमध्ये लिहिलेले आहेत. पहिला पॉइंट काय आहे? सर्व युनिट्स मध्ये काम करण्याचा सराव होईल. तुम्ही म्हणाल सर्व युनिट्स मध्ये म्हणजे काय? युनिट 1, युनिट 2, एक चाकणला युनिट, एक भोसरीला युनिट, एक चिंचवडला, एक सातपूरला, एक अंबडला, अशा युनिट्स का? नाही नाही, आपण बोलतो आहोत मेजरमेंट युनिट्स. मग तुम्ही म्हणाल मेजरमेंट युनिट्सचा आम्हाला काय फायदा आहे? ना फायदा तुम्हाला सांगतो मी काय फायदा आहे. हे बघा मित्रांनो, आता जर मी तुमच्यापैकी कोणाला विचारलं, प्रियाला विचारलं की तुझा फ्लॅट किती मोठा आहे, तर ती काय सांगेल? 1250 स्क्वेअर फूट सांगेल की नाही? कृष्णाला विचारलं तुझा प्लॉट किती मोठा आहे, कृष्ण सांगेल सर लहानसा प्लॉट आहे, 4 गुंठ्याचा प्लॉट घेऊन ठेवलेला आहे. म्हणजे काय? हे जितके मेजरमेंट तुम्ही आता सांगितले
हे आहेत ब्रिटिश मेजरमेंट्स. FPS फूट पाऊंड सेकंड. तुम्ही म्हणाल याच्यात प्रॉब्लेम काय आहे, आम्ही त्यातच करू, काही हरकत नाही, बोला तुम्ही त्यात. पण मित्रांनो, भारत सरकारने 1956 साली एक इंडियन मेजरमेंट्स ऍक्ट आणला आणि त्यानुसार सरकार दरबारी जेवढे कागदपत्र तुम्हाला द्यायचे असतील, मग तो 7/12 असो, रजिस्ट्री असो, अग्रीमेंट असो, एस्टिमेट असो, टेंडर असो, या सगळ्यांचं काम किंवा ड्रॉइंग असो, या सगळ्यांचं काम त्यांना किंवा तुम्हाला करायचं आहे मेट्रिक युनिट मध्ये, म्हणजे मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, स्क्वेअर मीटर, क्युबिक मीटर. लक्षात आलं पॉइंट? याचा अर्थ काय झाला की जेव्हा तुम्ही साईटवर जाल, तुम्हाला ज्या ड्रॉइंग वरनं काम करून घ्यायचं आहे ते ड्रॉइंग सगळे मित्रांनो असणार आहे मॅट्रिक युनिट मध्ये. याचा अर्थ बीमची लांबी दिलेली मीटर्स मध्ये, 5 मीटर लॉंग, 0.23 मीटर वाईड, 0.45 मीटर डेप्थ. आता याचं व्हॉल्यूम येईल 1.03 क्युबिक मीटर. पण मग त्यासाठी लागणारं सिमेंट, ऍग्रिगेट, सँड तुम्ही आता नॅचरली काढाल क्युबिक मीटर मध्ये, पण तुमचा सप्लायर येऊन तुम्हाला सांगेल ब्रास मध्ये, रेट सांगेल ब्रास मध्ये. सो ब्रास इज अगेन ए ब्रिटिश युनिट. मग तुम्हाला हे कन्व्हर्शन आपसामध्ये जमायला पाहिजे. पॉइंट लक्षात आला? सो सगळ्यात पहिले आपण या युनिट्स बद्दल बघू. सोपं आहे ते. हे सगळं जे आपण बोलतो आहोत मित्रांनो, हे रॉकेट सायन्स नाही आहे. इट इज अ मॅटर ऑफ अंडरस्टँडिंग अँड प्रॅक्टिसिंग करेक्टली. हे झालं पहिला. दुसरा इश्यू जो आहे तो आहे ड्रॉइंग वरनं क्वांटिटीज काढायचा. आता ड्रॉइंग वरनं क्वांटिटी काढायचा म्हणजे काय झालं, ड्रॉइंग वाचणं आधी आलं. कुठले ड्रॉइंग्स? दोन्ही ड्रॉइंग्स, मेनली आर्किटेक्चरल ड्रॉइंग्स आणि त्याच्या जोडीला RCC ड्रॉइंग्स. हे तुम्हाला वाचता यायला पाहिजे, कारण तुम्हाला जर वाचता आले तर तुम्ही क्वांटिटीज सांगू शकता. तुम्हाला त्या ड्रॉइंग वरनं जर काढता आलं की आपली स्लॅब 50 ब्रासची आहे, तर त्यासाठी मग सिमेंट, सँड, ऍग्रिगेट, स्टील, प्लास्टिसायझर, बाइंडिंग वायर किती लागेल हे तुम्हाला काढता येईल. नुसतं काढता येणार नाही, त्याच्यावरनं पुढे जाऊन तुम्हाला पर्चेसिंग साठी रिक्विजिशन देता येईल किंवा स्टॉक किती आहे तो व्हेरीफाय करता येईल. सो सेकंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरा जो सांगितलं तुम्हाला, SSR चा अभ्यास होईल, हे मी तुम्हाला थोड्या वेळाने परत सांगेन. BOQ तयार करू शकाल, हे पण नंतर सांगतो. बिल ऑफ क्वांटिटीज, नवीन कामाचे अंदाजपत्रक. अंदाजपत्रक म्हणजे बजेट एस्टिमेट तुम्हाला करता येईल. आणि सगळ्यात मुख्य आहे, बिल तयार करू शकाल आणि बिल चेक करू शकाल. या दोघांमध्ये काय फरक आहे? बिल तयार कोण करेल? जो कॉन्ट्रॅक्टर असेल, जो सब कॉन्ट्रॅक्टर असेल. आणि बिल चेक कोण करेल? जो क्लायंट असेल, जो आर्किटेक्ट असेल. मग दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला मी सांगेन. मग तुम्ही तुमच्या कॅरियर मध्ये तुम्ही कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता, सब कॉन्ट्रॅक्टर होऊ शकता किंवा क्लायंट होऊ शकता. आलं लक्षात? त्यामुळे आपण बघू. आणि सगळ्यात मुख्य 8वा पॉइंट आहे, तुमचं नॉलेज अपडेट होईल. जो मोबाईल नाही का, तुम्ही रात्रभर युट्यूब बघता, मग सकाळी उठल्या उठल्या सांगतो की 726 MB त्यामध्ये कॅश एकत्र झालेला आहे, हो की नाही? मग तुम्ही सगळ्यात आधी चहा पिता पिता तो कॅश कसा काढता? तसं जे लोक ऑलरेडी BE सिव्हिल झालेले आहेत, डिप्लोमा झालेले आहेत, काही वर्षापासून काम करत आहेत साईटवरती, काही हरकत नाही, तुम्ही कोर्सला या. तो जो कॅश जमा झालेला आहे, आजच्या टाइम्स ऑफ इंडिया मध्ये खूप छान आर्टिकल आहे, कॅश इथला कसा काढायचं ते. सध्या मित्रांनो हे 4 कोर्सेस आपण उद्योगवर्धिनी आणि अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या तत्वावधानामध्ये राबवत आहोत. एक आहे RCC, एक आहे एस्टिमेटिंग कॉस्टिंग, त्यासाठी आपण भेटतो आहोत. एक टेंडरिंग अँड रेट अनालिसिस, एक रोड्स अँड ब्रिजेस. तुम्ही म्हणाला महाराष्ट्राचा मॅप दिसतोय, पण कशासाठी दाखवलाय? तर याच्यासाठी दाखवलाय
की आता आपण फॉर्च्युनेटली टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन काम करतोय, तर आपण ऑनलाईन आहोत. तर तुम्ही महाराष्ट्रात आत्ता कुठेही असाल, तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जागेवरनं हा प्रोग्राम अटेंड करू शकता. एक लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही यापैकी कोणीही असाल, तुम्ही बी सिव्हिल डीसी विदाउट एक्सपिरियन्स असाल, सम साईट एक्सपिरियन्स असाल, तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे एम्प्लॉईड असाल, अनएम्प्लॉईड असाल, कॉन्ट्रॅक्टर गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टरचे असाल, बिल्डर, डेव्हलपर असाल, आर्किटेक्ट असाल, इलेक्ट्रिकल इंजिनियर असाल, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असाल, तुमचा प्रत्येकाचा दृष्टिकोन निरनिराळा असेल या कोर्सकडे बघण्याचा. तर आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की सर्व प्रकारच्या दृष्टिकोनातून जरी बघितलं तर या कोर्स तुम्हाला कसा फायद्याचा ठरेल. कन्व्हर्शन बिटवीन ब्रिटिश अँड मॅट्रिक युनिट्स, सगळ्यात आधी हे सगळं आपण बघणार आहोत, डिटेलमध्ये बघणार आहोत. नुसतं बघणार नाही, नुसतं चार्ट मी तुम्हाला देणार नाहीये, पण हे तुम्हाला तुमच्या हाताने क्लासमध्ये न्यूमेरिकल्स सॉल्व्ह करायचे. मग आता पुढे जाऊन तुम्हाला असा रेतीचा ढीग साईटवर दिसला आणि कोणी म्हणाला 4 ब्रास आहे, तर तुम्हाला विशेष टेन्शन होणार नाही की 4 ब्रास म्हणजे किती. मग तुम्ही जर क्लास अटेंड केलेला असेल, तुम्हाला लक्षात येईल, अच्छा 4 ब्रास म्हणतात ते म्हणजे 400 घनफूट झालं. एका 35.29 घनफुटात 1 क्युबिक मीटर आहे. सो 400 डिवाइडेड बाय 35.29 म्हणजे साधारण एक 12-13 क्युबिक मीटर सँड झाले. हा होईल. असा ट्रक जर तुम्ही असताना साईट वरती आला आणि तुमच्या सुपरवायझरनी असे मेजरमेंट्स घेतले, 15 फूट 8 इंच किंवा 15 फूट 8.5 इंच, 8 फूट 7 इंच, 3 फूट 9 इंच वर चढून मेजरमेंट घेतले आणि तुम्हाला चिठ्ठी दाखवली, किंवा समजा की साईट इंजिनियर नाहीये साईट वरती आणि तुम्हाला त्या ट्रक ड्रायव्हरने आणून दाखवले, तुम्हाला हे कॅल्क्युलेशन्स करून व्हेरीफाय करता आलं पाहिजे की किती ब्रास त्या ट्रकमध्ये ऍक्च्युअली आहेत. मग आता हे बघून तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे की याचं प्लास्टर किती ब्रास आहे. मग त्यावरनं तुम्ही 2 गोष्टी बघाल, एक तर हे डायमेन्शन किती आहे, दिस इंटू दिस, मग त्यातून हे डिडक्शन कसं करायचं, मग डिडक्शनचे नियम काय आहेत. मग डिडक्शनचे नियम समजण्याकरता आपण IS 1200 पार्ट 1 पासून 13-14 पार्ट पर्यंत रेफरन्सेस बघू की काय मेजरमेंट्स बद्दल इंडियन स्टँडर्ड सांगतात. ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, स्पेशली जर तुम्ही बिलिंग करणार असाल तर. दोन्ही केसमध्ये बिल करणे म्हणजे तयार करणे आणि बिल चेक करणं, दोघांसाठीही इंडियन स्टँडर्ड्स फॉर मेजरमेंट्स वाचणं अतिशय आवश्यक आहे. एक सेप्टिक टँक दाखवलेला आहे तुमच्या समोर, त्याच्या खालचा रॅफ्ट आहे, RCC वॉल्स आहेत, हे त्याचे डायमेन्शन्स आहेत. सो याची क्वांटिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. एक्सकॅव्हेशन, PCC, RCC बार्स, बाइंडिंग वायर, प्लास्टिसायझर, हे सगळं काढता आलं पाहिजे. हे फुटिंग, या फुटिंगची क्वांटिटी कॅल्क्युलेट करता आली पाहिजे साईटवर गेल्यानंतर. म्हणजे एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग मध्ये असा विचार करू नका की फक्त उंच बिल्डिंग असेल 50 मजल्याची त्याचा एस्टिमेट जो काढतो, नाही, साईटवरच्या छोट्या छोट्या डिसिजन्स घ्यायला देखील या कोर्सची तुम्हाला मदत होणार आहे. छोटे छोटे बारीक बारीक डिसिजन्स, की आता पावसाळा सुरू आहे, आता रिव्हर सँड 7,000-8,000 रुपये मिळती आहे, क्रश सँड 3,900 मिळते मला, मग मी घेऊ का. सिंपल फर्स्ट डिसिजन. पण माझ्याकडे क्रश सँडचा हा रेट आहे, सिमेंटचा हा रेट आहे, ऍग्रिगेटचा हा रेट आहे आणि RMC जो मला मिळतो आहे तो 4,800 रुपये मिळतो आहे, पण पंपचे 200 रुपये ऍडिशनल द्यावे लागतील. सो व्हॉट शुड वी डू, शॅल वी ब्रिंग विथ RMC की आपल्या इथे घरच्या घरी तयार करायचं. दॅट डिसिजन वी शुड बी एबल टू टेक. या कोर्समध्ये आल्यानंतर जे पर्टेनिक बाजार भाव आहेत, जसं आता हे RMC आहे,
सो RMCचा रेट काय आहे? सो M10, M15, M20 कुठला लागणार आहे आपल्याला? M20 लागेल. RCC ड्रॉइंगवर M20 लिहिलेलं आहे. ओके, किती रेट आहे? 4750. घेऊया का? ओके, त्याच्यावर पंप देणार आहे का तो? मग टर्म्स कंडिशन मध्ये बघू. पंप बद्दल काय लिहिलं त्यांनी की जर 35 क्युबिक मीटर पेक्षा जास्ती क्वांटिटी असेल, म्हणजे 6 TM तुम्ही घेणार असाल, तर आम्ही तुम्हाला पंप 200 रुपये क्युबिक मीटरच्या चार्जने देऊ. पण त्यापेक्षा कमी क्वांटिटी असेल तर आम्ही 12,000 रुपये पंपचे घेऊ. मग हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की काय करायला पाहिजे. आणि मित्रांनो, हे आहे IS 1200 मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ बिल्डिंग अँड सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क्स, इंडियन स्टँडर्ड. म्हणजे आपल्यासाठी धर्मग्रंथ झाला तो. हे जर तुम्हाला माहिती असेल, याचा रेफरन्स माहिती असेल, तर तुम्ही कोणाशी डिस्कस करू शकता. मग याच्याशी रिलेटेड जो इश्यू आहे तो आहे बिल. दिस इज अ चेकलिस्ट फॉर RA बिल. म्हणजे मग तुम्हाला हे लक्षात येईल की RA बिल कोणाला म्हणायचं, रनिंग अकाउंट बिल कुठलं, प्री फायनल बिल कुठलं, फायनल बिल कुठलं, फायनल बिल कसं तयार करायचं, त्यासाठी कुठले कुठले चेक्स आहेत, सिमेंट कन्झम्पशन स्टेटमेंट कसं बनवायचं. हे बघा, दिस इज फायनल बिल. आणि पूर्ण गव्हर्नमेंटचं फायनल बिल तुम्हाला मी दाखवतो. दिस इज शेड्यूल ऑफ रेट्स. SR इज शेड्यूल ऑफ रेट्स. त्याच्या आधी फक्त लावलं आपण स्टेट. सो स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स महाराष्ट्र सरकारने 2019 मध्ये लागू केलेलं दरपत्रक सगळ्या बिल्डिंग आयटम्ससाठी, ऑल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आयटम्स. त्यामध्ये मटेरियल रेट्स आहेत, लेबर रेट्स आहे, आयटम रेट्स आहेत. आयटमचा अर्थ बॉलिवूड मध्ये जे आयटम अर्थाने घेतो तसं नाहीये. आपल्या कन्स्ट्रक्शन मध्ये आयटम शब्दाचा अर्थ आहे एखादं काम. इट मे बी एक्सकॅव्हेशन, PCC, RCC, फॉर्म वर्क, रिन्फोर्समेंट, हे सगळे आयटम्स झाले. सो त्या प्रत्येक आयटमचे रेट्स ज्यात दिलेले आहे ते आहे SSR. याचा आपण अभ्यास करू, कारण हे SSR जे मी तुम्हाला दाखवणार आहे 2019-20 ते 1 जुलै 2019 पासून लागू आहे. सो ते बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की आयटम्स कशा पिकअप करायच्या एस्टिमेट साठी. हे बघा, हे त्याचं फ्रंट कव्हर आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, PWD, स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स 1920. अतिशय सुंदर असं आहे. त्यातून तुम्हाला या अशा आयटम्स वाचायचा सराव झाला पाहिजे. हा सरावाचे 2 फायदे आहेत की साईट वरती जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुम्हाला एक्झिक्यूट करायला एक टेंडर, एग्रीमेंट काहीतरी दिलं जाईल, त्यामध्ये अशा आयटम्स असतील. त्या आयटम्स वाचून तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की आता नेमकी प्रोसेस साईट वरती काय करायची. जसं इथे काय म्हटलंय, प्रोव्हाइडिंग अर्थवर्क. अर्थवर्क म्हटल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल एक खोदाई आहे, खोदकाम आहे, खड्डा खोदणं आहे. पण पुढे काय सांगितलं, इन एम्बँकमेंट, भराव. एम्बँकमेंट म्हणजे भराव विथ अप्रूव्ड मटेरियल्स. कुठून आणायचे मटेरियल्स? मॉल मधून नाही, ऑब्टेन फ्रॉम डिपार्टमेंटल लँड. म्हणजे मग सरकार तुम्हाला एक क्वारी दाखवणार, इथून मुरम घ्या, इथून खडी घ्या, लाईक दॅट. तर हे असे तुम्हाला वाचता आलं पाहिजे. मग काही शब्दांचे अर्थ तुम्हाला लागले पाहिजे की लीड ऑफ 50 मीटर्स म्हणजे काय, तर 50 मीटराच्या आतमध्ये अंतर. लिफ्ट म्हणजे काय, खालून वरती उचलणे. तुमच्या मनात जे काही बारीक सारीक प्रश्न असतील ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहिलेले आहेत असं मला दिसतंय. तर विचारा तुम्ही एक एक करून प्रश्न. श्रीराम मदत करेल मला. सो विचारा तुम्ही, आपण एक एक करून प्रश्न हँडल करू. थँक्यू सो मच. येस सर, थँक्यू सर. एका स्टुडंटचा असा क्वेश्चन आहे. आता मी क्वेश्चन्स घेतो आणि सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमचे क्वेश्चन शेअर करा. सो फर्स्ट क्वेश्चन असं आहे की या कोर्सने सपोज म्हणजे
साईट इंजिनियर आहे, साईट इंजिनियरच्या जॉब साठी काय हेल्प होऊ शकते, असा एक क्वेश्चन. साईट इंजिनियर आहे तो ऑलरेडी. नाही, साईट इंजिनियरचा जॉब अप्लाय करण्यासाठी काय हेल्प होऊ शकते असं. म्हणजे त्यांनी MD आहे तो गायनाकोलॉजी मध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्याला डीनची पोस्ट घ्यायची आहे असं त्याचं काहीतरी दिसतंय. मित्रा, तुला ह्या कोर्स मधून कन्स्ट्रक्शनच्या प्रोसेसेसचं नॉलेज मिळेल, पण तू साईट वरती काय करू शकतो हे तुला तुझ्या इंटरव्ह्यूअरला पटवून द्यावं लागेल. तुला कन्स्ट्रक्शनची प्रोसेस इथे नक्की कळेल, कारण एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग मध्ये युनिट्स नंतर आपल्याला साईटचे ओव्हरऑल एलिमेंट्स काय काय आहेत ते आपण बघणार आहोत. पण फक्त तेवढ्यावरनं तुला कोणी साईट इंजिनियर म्हणून ठेवेल की नाही यासाठी तुला तयारी करावी लागेल. तू तयारी केली तर तुला अपॉइंट कोणी पण करेल. आणि इनिशियली माझं मत असं आहे, हा कोर्स तू जॉईन कर. जॉईन केल्यानंतर पहिल्यांदा तू एखाद्या साईट वरती बिलिंग इंजिनियर म्हणून जॉईन हो. बिलिंग इंजिनियर करता करता तू साईट इंजिनियर म्हणून केव्हाही शिफ्ट होऊ शकतो. आणि पुढचा क्वेश्चन असा आहे की एक स्टुडंट आहे, त्यांना रिअल इस्टेट मध्ये सेल्सचा एक्सपिरियन्स आहे. सो ते हा कोर्स करू शकतं का, म्हणजे त्यांना टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे. आणि दुसरा अजून एक क्वेश्चन आहे की बीकॉम बॅकग्राऊंड आहे, तर बीकॉम आणि म्हणजे एक दुसरं रिअल इस्टेट सेल्स एक्सपिरियन्स, तर टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, त्यांना हे सगळं समजू शकतं. यार, सगळ्यात पहिले मला असं वाटतं की आवड असायला पाहिजे. आवड असेल आणि या शब्दांनी जर झोप येत नसेल, RCC कॉलम, RCC बीम, फॉर्म वर्क, एक्सकॅव्हेशन, अर्थवर्क, बेंडिंग मुवमेंट किंवा रिन्फोर्समेंट लॅब्स या शब्दांनी झोप येत नसेल तर तो माणूस येऊ शकतो. आणि दुसरं, मॅथमॅटिक्स मध्ये थोडीशी आवड पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की याच्यामध्ये एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग मध्ये करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय? भरपूर आहे, भरपूर करिअर ऑपॉर्च्युनिटीज. कारण हे बघा, एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग हे सर्वत्र लागणारी गोष्ट आहे. मग तो छोटासा प्रोजेक्ट असो, अनिल बागलचं मेंटेनन्सचं काम असो, बिलिंग प्रत्येक ठिकाणी लागणारच ना, एस्टिमेशन प्रत्येक ठिकाणी लागणार. मग तो मल्टी स्टोरीड बिल्डिंग असो किंवा रोड वर्क असो किंवा इन्फ्रास्ट्रक्चरल वर्क असो, एव्हरीबडी विल बी डुईंग बिलिंग, एव्हरीबडी विल बी डुईंग एस्टिमेशन फॉर क्वांटिटीज. त्यामुळे क्वांटिटी सर्वेअर ही पोस्ट ऑलमोस्ट प्रत्येक चांगल्या बिल्डरकडे, डेव्हलपरकडे असते. आणि पुढचा एक क्वेश्चन असा आहे की सर, आयटम रेट और स्क्वेअर फीट विच इज सुटेबल इकॉनॉमिकली? चांगला प्रश्न आहे. पण मित्रा, आयटम रेट किंवा पर स्क्वेअर फूट हे तुला फक्त एखाद्या बिल्डिंगच्या केसमध्ये तू सांगू शकतो की आमची एक RCC बिल्डिंग आहे 15,000 स्क्वेअर फुटाची, आम्ही RCC कॉन्ट्रॅक्टर शोधतो आहोत, तो साधारण किती पर स्क्वेअर फुटाने घेईल एवढं सांगायला सफिशियंट आहे. पण वेन वी आर गोइंग फॉर एस्टिमेट साठी आपल्याला आयटम रेटच करायला पाहिजे. आता तुझा प्रश्न कोटेशनशी रिलेटेड आहे की मी कोटेशन देताना आयटम रेटने कोटेशन देऊ की मी पर स्क्वेअर फूट देऊ. तर मी तुला म्हणेन मित्रा, जर तू हुशार असशील तर तू आयटम रेटने द्यायला पाहिजे. त्याचं कारण सांगतो की तो स्क्वेअर फूट मध्ये जे ऍझम्पशन तुझ्या मनात असतील, साईट वरती क्लायंटने जर ते चेंजेस केले तर तू 1100 रुपये स्क्वेअर फुटावरनं 1200 वरती यायला काय लॉजिक आहे तुझ्याकडे? पण आयटम रेट मध्ये आहे. तू जेट ब्लॅक ग्रेनाइटचा रेट 250 रुपये लिहिलेला आहे पर स्क्वेअर फूट, आणि जेट ब्लॅक ग्रेनाइटची क्वांटिटी चौपट झाली, तुला काही काळजी नाही आहे. तू म्हणशील तिथे लावायचं लावा, भिंतीवर लावायचं भिंतीवर लावायला मी करून देतो. पण तेच तू जर 1100 रुपये स्क्वेअर फूट रेट दिला असेल तर त्यांनी साधी एक टॉवर बोर्ड आणि एक एक्स्ट्रा सांगितलं तरी तुला नाके नऊ येतील. सो दॅट डिपेंड्स ऑन द कॉन्ट्रॅक्ट. सर, बऱ्याच जणांचा एक कॉमन क्वेश्चन आहे की याच्यामध्ये आपण काही सॉफ्टवेअर घेणार आहे का, MS एक्सेल वरती पण याच्यामध्ये शिकू शकतो?
MS Excel. MS Excel is the best software I have seen so far. कारण त्याला तुम्ही अडॉप्ट करू शकता तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. सो आय विल स्ट्रॉंगली रिकमेंड MS Excel ओनली. आणि त्यामुळे माझी अपेक्षा तुमच्याकडनं हे राहील की तुम्ही क्लासमध्ये येताना लॅपटॉप आणि त्याच्यावरचा एक्सेल अँड देन विल लॉन्च ऑफ. सो पुढचा क्वेश्चन असा आहे की सर प्रॅक्टिकल कसं करून दाखवणार, हा एक क्वेश्चन आहे. हे बघा मित्रांनो, एक कॉमन शब्द आहे पाटली. तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर हास्य आलं की हो ते पाटली काहीतरी भानगड आहे. तर ती पाटली तुम्हाला दाखवतो आता. श्रीराम दिसतोय व्हिडिओ? येस सर. हे बघा मित्रांनो, आता इथे दोन गोष्टी बघू आपण. एक आहे AAC ब्लॉक. तुम्ही म्हणाले AAC ब्लॉक काहीतरी ऐकलेलं आम्ही. हे तर इथे सिमेंट ब्लॉक नाही, सिमेंट ब्लॉक नाही आहे, AAC ब्लॉक आहे. AAC ब्लॉक काय असतं? ऑटोक्लेव्ड एरेटेड कॉन्क्रीट ब्लॉक्स. मग त्याच्यावरती प्रश्नोत्तर करू आपण. मग हे आहे पाटली. दिसते इथे माझा कर्सर चाललाय, दिस इज पाटली. साधारण एक 3-3.5 फुटावरती आपण ती टाकतो. कुठे टाकतो? इंटरनल वॉल्स वरती. का टाकतो? स्टिफनेस साठी टाकलेलं ते आहे ब्रेसिंग. आणि ही भिंत तुम्ही अशी सरळ 10 फुटापर्यंत जर घेतली, याची थिकनेस बघा फक्त 115 mm आहे AAC ब्लॉकची. अशी भिंत जर केली आणि एका बाजूला कृष्णाची रूम असेल, दुसऱ्या बाजूला माधवची रूम असेल आणि कृष्णाने असा हात मारला भिंतीवरती तर माधव झोपेतून जागा होईल. ते अवॉइड करण्यासाठी मित्रांनो टाकली इथे पाटली. तेव्हा तो मागे जो बंडू काम करतोय तो AAC ब्लॉकचं काम करतोय. हे कॉलम वरती कोणीतरी खोदून ठेवलेलं दिसतंय. तर तुम्हाला माहिती का हे काय केलेलं आहे कॉलम वरती? चांगल्या RCC कॉलमची वाट लावलेली यांनी. तर तुमच्यापैकी जे माहितगार आहेत ते पटकन सांगतील की नाही सर हे कॉलम वरती टिचे मारलेले आहेत, टाचे मारलेले आहेत, हॅकिंग केलेलं आहे. अरे का केलं हॅकिंग? तर प्लास्टर बरोबर या RCC कॉलमचा बॉन्ड मजबूत होण्यासाठी. बॉन्ड म्हणजे पकड, जेम्स बॉन्ड नाही, पकड. सो त्यासाठी टिचे मारलेले आहेत. अच्छा बर, अजून काय दिसतंय इथे? मग हे इथे टाकलेलं आहे हे काय? त्याला चाली म्हणतात साईट वरती. चाली म्हणजे स्कॅफोल्डिंगचा हिस्सा आहे तो. हे बघा आता ही AAC ब्लॉक, त्याच्यावरची RCC बीम. आता इथे शेवटी काय करणार? ते काय मॉर्टर भरणार, कसं करणार याला? कारण इथे क्रॅक नेहमी येईल. मग काय करायला पाहिजे तिथे? तर मग एक शब्द आहे हिंदीमध्ये, त्याला म्हणतात गुलजार बंदी. गुलजार बंदी म्हणजे संचारबंदी तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही म्हणाले गुलजार बंदी काय असतं? गुलजार तुम्हाला माहिती आहे, छैया छैया गाणं ज्याने लिहिलं रायटर इज गुलजार, त्याचं बंदी म्हणजे काय? तर मित्रांनो या बीम आणि या AAC ब्लॉक मध्ये जी 1.5 इंच गॅप दिसतीये त्याला नॉर्मली तुम्ही जर नुसत्या मॉर्टरने जर टाकलं तर काय होईल? काही दिवसांनी तिथे क्रॅक येईल. मग ते क्रॅक न येण्याचे 2 मार्ग आहेत. एक मार्ग, हातामध्ये नीट सिमेंटची एक पाटी घ्यायची, नीट सिमेंट, त्यामध्ये एक एक खडी अशी कालवून कालवून त्यात भरायची, त्याला म्हणतात गुलजार बंदी. आणि दुसरी मेथड तुम्हाला माहिती आहे, चेन आपली लिंक तिथे लावायची, वायर मेश तिथे लावायची. वायर मेश लोखंडी लावा, फायबर ग्लासची लावा, दोन्ही पॉसिबिलिटीज आहे. त्यांनी ती क्रॅक अवॉइड होईल. दॅट इज अ पॉसिबिलिटी.
आपण 8व्या मजल्याचं काम बघतोय एका मल्टीस्टोरी बिल्डिंगचं. हे बघ, तो जे आत्ता करतो आहे त्याला नाव आहे पॉइंटिंग. दिस इज पॉइंटिंग. तो कसं करतोय हे? तो एएसी ब्लॉक बरोबर रेडीमिक्स मॉर्टर देखील येतं, त्यात पाणी टाकायचं आणि काम करायचं. बघा, इट इज रेडी मिक्स मॉर्टर. हे बघा, या पाटीमध्ये त्यांनी मिक्स करून ठेवलेलं आहे. ही त्याची बॅग आहे शेजारी. हे बघा, ही बॅग आहे फ्लेक्झो बॉन्ड. दिस इज हे बघा, ड्राय मॉर्टर विथ एसी ब्लॉक. तर तुम्ही आले माझ्याबरोबर साईटवरती, तुम्ही म्हणाल सर अजून थोडं दाखवा काहीतरी. आय थिंक एक तुम्हाला अजून दाखवतो की साईटवरती डमी कॉलम काहीतरी असतो. तुमच्यापैकी काही ऐकलं कोणी डमी कॉलम काय असतं? डमी हा शब्द ऐकला तुम्ही? डमी म्हणजे काय? एक तुम्हाला जस्ट तुम्ही आलेच तिथं एक, हे बघा, ही टेरेस दिसते तुम्हाला आणि टेरेस वरती हा कॉलम. या कॉलमचं नाव आहे डमी. आणि आता जी प्रोसेस चालू आहे दॅट इज कॉल्ड स्ट्रायकिंग ऑफ किंवा डी शटरिंग. बघा आता नीट, हे सगळे तुमच्यासारखे स्टुडंट आहेत आणि या गर्दीत तुम्हाला मी पण दिसेन कुठेतरी. बघू तुमचं किती बारीक ऑब्झर्वेशन आहे. हे पहा, हे सगळे डमी कॉलम्स आहेत. आता एक डमी कॉलमचं डी शटरिंग प्रोसेस आपण बघणार आहोत. हे बघा, हा आहे कार्पेंटर. तो जे काढतो आहे त्याला नाव आहे प्रॉप. दॅट इज कॉल्ड स्टील प्रॉप. बघा, मी दिसलो तुम्हाला? मला संधी नाही मिळाली अशी की तुमच्या बरोबर असं मी फिजिकली साईटवर जाऊ शकेन, कारण सध्याची परिस्थिती अशी आहे. सो आय विल हॅव टू शो यू व्हिडिओज लाईक दिस. हे पहा, हा फिटर आता तुमच्या समोर हा काढणार आहे ते. आणि मग तुम्ही बघा फ्रेश कॉन्क्रीटचा सरफेस कसा असतो, कसा काढायला पाहिजे. तो मगाशी ज्यांनी प्रश्न विचारला होता, मी साईट इंजिनियरचा इंटरव्ह्यू देऊ शकेन का? बघ मित्र, तुला असे बारीक सारीक डिटेल्स जर माहिती असले तर तू साईट इंजिनियरच्या पोस्टसाठी सिलेक्ट होशील.